हाय हॅलो नमस्कार. मी पुन्हा एकदा ह्या छोट्या मोठ्या व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते. तर मी नीता ब्लॉग्स या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते. तर हा बघा मी शिवलेला आहे ब्लाऊज बोटनेकमधला आहे. त्याला पाठीमागं डिझाईन पण केलेली आहे आणि फ्रंट स्लीव्जला पण पफ स्लीव्ज आपण दिलेला आहे. तर हा ब्लाऊज स्वतः माझा आहे, कारण कस्टमरचे शिवता जवळजवळ ही गेल्या वर्षीच्या उन्हाळ्यातली साडी ह्या वर्षीला बरोबर 1 वर्ष होते. कारण माझे ब्लाऊज स्वतःचे शिवायचे तसेच राहतात. कस्टमरचेच आलेले ब्लाऊज पैशासाठी माणूस काय काय करेल त्याचा विश्वास नाही आहे. तर बघा मग 1 वर्षापूर्वी मला साडी घेतलेली, मी तो ब्लाऊज आत्ता कंप्लीट केलेला आहे. तो पण निवांत झाल्यामुळे झाला, नाही तर अजूनही ब्लाऊज तो माझ्याच्याने शिवणं झालं नसतं. कारण दिवाळीत कटिंग केलेला ब्लाऊज मी तो आत्ता शिवलेला आहे. कारण दिवाळीमध्ये मी कटिंग करून ठेवले होते 3 ब्लाऊज. तर आणखी 2 अजून माझे स्वतःचे ब्लाऊज शिवायचे राहिलेले आहेत बघा. तर हे असंच असतं, ज्यावेळेस माणसाला पैसा दिसतो त्यावेळेस माणूस स्वतःची ब्लाऊज पण शिवायला कमीपणा करतं. तर तसंच काहीतरी माझ्या बाबतीत झालेलं आहे. तर चला जाऊ द्या, असू द्या. तर इथे बघा मी कटोरीचे 2 ब्लाऊज शिवायला कटिंग करायला घेतलेले आहेत आणि हे दोन्ही ब्लाऊज एकाच मापाचे आहेत. त्याच्यामुळे मी दोन्ही एकावर एक अस्तर ठेवून लगेच कट करणार आहेत. कारण सिंपल आहेत आणि स्लीव्ज सगळं लेंथ बिंथ सगळं सेमच आहे. त्याच्यामुळे दोन्ही मी अस्तरवर ठेवून कटिंग केलेलं आहे. तर पेपर पॅटर्न वापरून मी कटिंग करते. खूप सुंदर बसतं बघा. पण ज्याला जुळतं त्यानेच जुळतं बरं का. कारण ह्याच्यात थोडंसं कमी जास्त काहीतरी मापं करावं लागते, त्यावेळेसच ते कटिंग पेपर यूज असे छान ब्लाऊज होते. नाहीतर ही असं जर ठेवलं आणि शिवायला गेलं तर अजिबात ब्लाऊज फिनिशिंगला येतं नाही आणि बसतही नाही. कारण ज्याला थोडंसं जास्त नॉलेज आहे, इथं कुठं कमी करायचं आहे, कुठं जास्त वाढवायचं आहे, तर ह्या पेपर कटिंगमध्ये तेवढं डोकं लावावं लागतं. त्याच वेळेस ह्या पेपरची कटिंग योग्य प्रकारे म्हणजे होते. तर ज्याला कोणाला जुळतं त्यांनीच अशी पेपर कटिंग घेत जावा, नाहीतर मोकर पैसे वायाला घालू नका. कारण पेपर कटिंगसुद्धा आता खूप महाग झालेले आहेत, असं आहे. तर हे मी घेतलेले भरपूर, मला तर वाटतं 4-5 वर्षापूर्वी घेतलेले आहे. त्याच्यामुळे मला त्याच्यामध्ये काय कमी करायचं आणि काय जास्त करायचं हे कळतं. त्याच्यामुळे मी ते वापरते बघा. कारण कस्टमरचे खूप ब्लाऊज असतात, त्याच्यामुळे मी प्रत्येक वेळेस मापं काढत बसण्यात, वेळ वाया घालण्यात काहीच अर्थ नाही. त्याच्यामुळे मी हे ठेवते आणि सरळ कटिंग करते. जिथं मला कमी करायचं तिथं मी कमी करते, जिथं वाढवायचं तिथं वाढवते. तर हे असं आहे बघा. तर इथं लगेच मी पेपर कटिंग ठेवून घेतलेलं आहे आणि आखून लगेच कटिंग करणार आहे. आणि अस्तरचे ब्लाऊज आहेत, त्याच्यामुळे पहिलं आपण अगोदर अस्तर कट करणार, नंतर मेन जो पीस आपल्याला आहे तर सिंपल पीस पण आहे तो कट करायचा आहे. तर इथे बघा मी ब्लाऊज पण मापाला घेत असते, कारण ब्लाऊजवरची मापच आपण पिसावर वगैरे टाकतो, तसं मी ह्या पेपर कटिंगमध्ये कमी जास्त करत असते. तर त्याच्यानंतर बघा खूप फास्टमध्ये मी कटिंग करणार आहे, कारण संध्याकाळच्या आता जवळजवळ 5:30 वाजलेले आहेत आणि संध्याकाळचा स्वयंपाक झाडून वगैरे सगळीच कामं राहिलेली आहेत. पण म्हणलं आहे थोडा वेळ, तर आधी कटिंग करून घ्यावा आणि नंतर स्वयंपाकाला लावा. तर इथं मी कटिंग करून घेत आहे. तर बघा शॉपमध्ये जरी असलं तरी बघा, शॉपमधून मी लवकर आले होते 4-4:30च्या अगोदर. पण म्हणलं चला जाऊ द्या, कटिंगला तरी घेऊन जावं घरी, कारण काहीतरी कामं होईल ह्या हिशोबाने मी कटिंगसुद्धा घरी आणले होते ब्लाऊज. तर भरपूर स्त्रीला मेहनत करावी लागते बघा. घरचं हँडल करायचं असेल तर हे असं पण घरी पण येऊन काम करावं लागते. त्याच वेळेस ज्यावेळेस आपण असं काहीतरी एक्स्ट्रा बिझनेस करायचं म्हणलं तर स्त्रीला खूप काम असतं. ती कसं हँडल करते पहा बघा. तर मी सकाळचं आवरून शॉपमध्ये गेले. तिथं वेळेत 2 ब्लाऊज मी शिवले. त्याच्यानंतर थोडंसं बाहेर गेले, फिरून आले. त्याच्यानंतर परत घरी आल्याच्यानंतर थोडासा चहा वगैरे करून पेले आणि ब्लाऊज कटिंगला घेतले. तर त्याच्यानंतर मला स्वयंपाक वगैरे करायचा. तर खूप कामं ॲडजस्ट करूनच आपल्याला हे करावं लागते, कामं करावं लागते, तर बिझनेस करावं लागतं, बाहेर पडावं लागतं एका स्त्रीला. तसंच काहीतरी माझी स्टोरी आहे. तर हे असंच तुम्हाला रोजचे ब्लाऊजबद्दल जर तुम्हाला व्हिडिओ पाहिजे असेल किंवा 1 पीस वगैरे ड्रेस वगैरे जर तुम्हाला काही आयडिया पाहिजे असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. कारण सबस्क्राईब केलं तरच तुम्हाला छान असे ब्लाऊजचे व्हिडिओ पाहायला भेटतील. आणि लाईक शेअर करायला अजिबात विसरू नका. खूप सुंदर असे आपल्याला व्हिडिओ यापुढे इथून पुढे पाहायला भेटतील. तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.